नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कोपवाड रोडवरील लक्ष्मी मंदिरात आरती केंद्राचे संत संघात रूपांतर, भक्तिमय वातावरणात सोहळा संपन्न. सांगलीतील कोपवाड रोडवरील विश्रामबाग परिसरात लक्ष्मी मंदिर येथे आरती केंद्राचे संत संघामध्ये रूपांतर करण्याचा भव्य आणि भक्तिमय सोहळा पार पडला. जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आणि परमपूज्य कानिफनाथ महाराज यांच्या प्रेरणेने हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी संत सिद्ध प्रतिमेची मिरवणूक, धूपारती, प्रवचन आणि महाप्रसाद यासह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. सुमारे 250 भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. मंगळवार दिनांक 28 एप्रिल रोजी सांगलीतील लक्ष्मी मंदिर येथे आरती केंद्राचे संत संघामध्ये रूपांतर मोठ्या उत्साहात करण्यात आले. सकाळी संत सिद्ध प्रतिमेची वाजत गाजत मिरवणूक काढून गणेश मंदिरात स्वागत करण्यात आले. सेवा केंद्राच्या वतीनं प्रतिमेचे मानस पूजन आणि सामूहिक धूपारती करण्यात आली. या सर्व प्रसंगी सेवा केंद्रासाठी 32 इंची अँड्रॉइड टीव्ही आणि साऊंड सिस्टीम भेट देण्यात आली. यानंतर सौ लक्ष्मीताई माने यांनी संत संघ सेवा आणि साधना यावर प्रभावी प्रवचन दिले. कार्यक्रमात योगदान देणाऱ्या गुरुबंधू भगिनींचा सत्कार करण्यात आला. अन्नदान आणि महाप्रसादानंतर अभयदान कार्यक्रम पार पडला आणि सांप्रदायिक गजराने कार्यक्रमाची सांगता झाली. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.